ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी. दिवस 289. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. तेवीची कठीण बोले आसतुटी, अर्जुन होईल हिमपुटी, म्हणून सवेची म्हणे किरीटी, परी आन एक असे. तरी आताची संहार वाहरे, तुम्ही पांडवा असा बाहिरे, तेच जाता जाता जात जाता धनुर्धरे, सावरिले प्राण. होता मरण महामारी गेला, तो मागुता सावधू जाहला, मग लागला बोला चित्त देव. ऐसे म्हणिजत आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, येर जाण मी आघवे, सरलो ग्रासू. आपल्या समजण्यास कठीण व कठोर बोलण्याने आस तुटी म्हणजे मनातील आशा आकांक्षा तुटून नष्ट झालेला अर्जुन आणखीनच निराश, खिन्न, संदिग्ध व दुःखी कष्टी होईल. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सवेची म्हणजे सत्वर म्हणाला, परंतु किरीटी यात आन म्हणजे आणखी एक गोष्ट आहे. तर तुम्ही पांडव मात्र आताच्या ह्या संहारकारक वाहरे म्हणजे लाक्षागृहाच्या बाहेर आहात. तुमचे प्राण सुरक्षित आहेत. भगवंताचे असे बोलणे ऐकल्यावर जाण्याच्या बेतात असलेले धनुर्धर अर्जुनाचे प्राण सावरले गेले, म्हणजे त्याच्या जीवात जीव आला. अर्जुन मरणाच्या महामारीत सापडला होता. तो भगवंताचे असे बोल ऐकताच मागुता म्हणजे पुन्हा सावध झाला आणि मग श्रीकृष्णाचे बोलणे चित्त देऊन ऐकू लागला. देव असे म्हणत होते की अर्जुना, तुम्ही पांडव माझे आहात हे जाण म्हणजे नीट ध्यानात घे. म्हणून येर म्हणजे इतर सर्वांचा ग्रास करण्याकरिता मी सरसावलो आहे. वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोणियाची उंडी, तैसे जग हे माझे या तोंडी, तुवा देखिले जे. तरी तया माझारी काही, भरवसैनी उणे नाही, इये वायांची सैन्ये पाही, वालगीज वालगीजता हाती. ऐसा चतुरंगाची या संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वाटवेची या मदा, वळंघले जे. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आण वाहुनी मृत्यू ते मारू, आणि जगाचा भरू घोटू यया. वज्रानळी प्रचंडी म्हणजे प्रलय काळच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे घापे घापे लोण्याची उंडी म्हणजे लोण्याची पिंड वा घास घालावा, त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये गेलेले जे पाहिलेस, तर तया माझारी म्हणजे त्या जगातील काहीही शिल्लक राहणार नाही, हे तू निसंशय समज. तू जे काही पाहिलेस त्यात काही उणे नाही, म्हणजे ते तसेच होणार आहे. ये म्हणजे येथे असे पहा की ह्या दोन्ही सैन्यांमधील वीर व्यर्थच वल्गना करीत आहेत. अशा चतुरंग सेनेच्या संपदा म्हणजे संपत्तीच्या बळावर जे महाकाळाशी स्पर्धा करू पाहत आहेत, आणि वाटिवेचिया म्हणजे आपल्या पराक्रमाच्या व शौर्याच्या मदाने व अहंकाराने जे वळंघले म्हणजे मदोन्मत्त झाले आहेत, ते अशा वल्गना करीत म्हणत आहेत की सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू, आणि वाहुनी म्हणजे प्रतिज्ञापूर्वक प्रत्यक्ष मृत्यूलाच मारू, आणि या जगाचा घोटू भरू म्हणजे ग्रास करू. पृथ्वी सगळीची गिळू, आकाश वरीच्या वरी जाळू, का बाणवरी खिळू वारयाते. हे जे मिळोनिया मेळे, कुंथती वीर वृत्तीचेनी बळे, यमावरी गजदळे वाखाणी जताती. बोल हतिये राहुनी तिखट, दिसती अग्नी परिस दासट, मारकपणे काळकूट महुर म्हणत. तरी गंधर्व नगरीचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवेळ, अगा चित्रीचे पुतळे वीर हे देखे. हा गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला, या शृंगारुनी या खाला मांडिली या पै. आम्ही ही सगळी पृथ्वीच गिळंकृत करू, आकाश वरच्यावर जाळून टाकू, आणि इतकेच नव्हे तर सगळ्यात चंचल असलेला जो वारयाते म्हणजे वारा, त्याला देखील आपल्या बाणाने जेथल्या तेथे खिळवून टाकू. येथे जमलेले आम्ही एकत्र मिळून आमच्या वीरवृत्तीच्या सामर्थ्याने, आमच्या गजदळाने
प्रत्यक्ष यमावर स्वारी करून त्याला पराभूत करू. ज्यांचे बोल हाती येरा म्हणजे शस्त्राहूनही तिखट वा तीक्ष्ण आहेत, जे अग्निपरिस म्हणजे अग्नीपेक्षाही दासट म्हणजे दाहक वाटतात आणि त्यांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली तर काळकूट विष मधुर वाटेल असे ते म्हणतात. अशा जरी ते गर्वाने वल्गना करीत असले तरी त्यांच्या त्या वल्गना व ते वीर म्हणजे मिथ्या गंधर्व नगरीमधील उमाळे म्हणजे लोट आहेत अथवा पोकळीचे पेंडवेळे म्हणजे भेंडोळे आहेत असे समज. अरे, ते वीर म्हणजे चित्रातील पुतळे आहेत असे पहा. अरे अर्जुना, हे उभय सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा आलेला पूर आहे. हे सैन्य दळ नव्हे तर कापडाचा केलेला साप आहे, अथवा हे सैन्य म्हणजे शृंगार करून मांडलेल्या केवळ खाला म्हणजे बाहुल्या आहेत असे समज. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.